आणि तपोवनातली ही झाडं वाचवा असा संदेश घेऊन जे काही पर्यावरण प्रेमी तिथे उपस्थित आहेत आणि एकूणच महाविकास आघाडीचे देखील नेते पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे खाली बसलेले दिसत आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्या सोबत आहेतच। चंदन, ही सगळी मंडळी कोण आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? गेल्या काही दिवसांपासून तपोवन परिसरामध्ये ज्या पद्धतीचं वृक्षांना वाचवण्यासाठीचं आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन खरं तर या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत, नाशिककर जे आहेत, ते या ठिकाणी तपोवन वाचावं, इथले झाडं वाचावे, वनसंपदा वाचावी यासाठी मैदानात उतरलेले आहेत। आणि त्यामुळे आदित्य ठाकरे नाशिकमध्ये या तपोवन परिसरात आल्यानंतर त्यांनी या सगळ्या पर्यावरण प्रेमींशी आता चर्चेला सुरुवात केलेली आहे। नेमकं या पर्यावरण प्रेमींचं काय म्हणणं आहे, ते जे आता जो लढा देत आहेत तो नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे, यांना न्यायालयाच्या निमित्तानं आणखी काही मदत लागणार आहे का, पक्ष म्हणून काही मदत करता येईल का, या सगळ्या अँगलनं खरं तर आदित्य ठाकरे या सगळ्या पर्यावरण प्रेमींशी चर्चा करत असल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो। तपोवन परिसरामधल्या या वनसंपदेला वाचवण्यासाठी एकीकडे न्यायालयीन लढाई लढली जाते, दुसरीकडे तपोवनामध्ये दररोजची आंदोलनं सुरू आहेत, तर एकीकडे प्रशासनाच्या वतीनं देखील म्हणजे भाजप सरकारच्या वतीनं चर्चा सुरू आहे ते आपल्याला ऐकता येईल का, त्या संदर्भात काही कळेल का? आमचं काम करू द्या ना दादा, खाली काय पर्यावरण मंत्री आणि तुम्ही वडाचं झाड वाचवलं त्याबद्दल आम्ही तन्मयजी मला जेव्हा भेटली तेव्हा चर्चा झाली सगळ्यांची। मॅडम, तुम्ही एक दिवस येतात आणि आम्हाला बोलताय, परंतु आम्हाला एक सांगायचं महाराष्ट्रामध्ये 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं अख्खं नाशिक, अख्खं नाशिक आणि अख्खा देश या तपोवनाबरोबर आहे। ही रामाची भूमी आहे। राम मंदिर उभं करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं, आज त्या रामाचा आदिवास या ठिकाणी आहे, तुम्ही ते नष्ट करायला निघाले असाल त्या ठिकाणी जो पक्ष असेल भारतीय जनता पार्टीचा प्रदेश नुसतं राहू दे, पण मला रामाने सांगितलंय की तुझ्या बाजूला ठेव बाबा, आधी राष्ट्र मग पक्ष आणि नंतर तू शेवटी। त्यामुळे मला असं वाटतं तुमचाही पक्ष नाही, आमचाही पक्ष नाही, आपला पक्ष म्हणजे झाडांचा पक्ष। आता तुम्ही याविषयी बोला। प्रथमतः आपण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा नाशिककरांच्या वतीने, चळवळीच्या वतीने आम्ही स्वागत करतो। या ठिकाणी सर गेले आता 1.5 महिना होत आलाय आणि या संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आता जी मागणी आहे आमची, या तपोवनाच्या जागेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये माई सब होता कामा नये आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकही वृक्ष तोड न करता हरित कुंभ नाशिकमध्ये व्हावा ही आमची भूमिका आहे। आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, नाशिककर सर्व कुंभमेळ्याचे स्वागत करायला आपण सर्वजण तयार आहोत, आपली जबाबदारी आहे। परंतु आता ज्या पद्धतीने हरित कुंभाच्या ऐवजी झाडे तोडून कुंभमेळा केला जातोय हे योग्य नाही। या संदर्भातली आपण भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नाशिककर या तपोभूमीच्या सोबत आहात। आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा स्वागत करतो। राजा भाऊ प्रधानमंत्री होते नाशिक महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळेस आम्ही वडाच्या झाडाचा आणि त्या ठिकाणी 11 झाडांचा मुद्दा होता त्या उंटवाडीजवळ, त्यावेळेस त्यांनी ट्विटरला रिप्लाय देऊन स्वतः 2 दिवसात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा नगरसेवकाने जो 125 कोटींचा प्रोजेक्ट होता उड्डाणपुलाचा, तो स्वतःच्या पक्षाचा असताना त्यांनी रद्द केला होता। तर मी त्या ठिकाणी या ठिकाणी जे आले त्या ठिकाणी पण त्यांनी पर्यावरण जाण ठेवली होती, पर्यावरण मंत्री असताना सुद्धा, आणि आज ते पर्यावरण नसताना सुद्धा पर्यावरण मंत्री नसताना सुद्धा या ठिकाणी येत आहे। तर त्यांची पर्यावरणाविषयीची जी जाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र देशाला माहिती आहे। तर माझी आज या ठिकाणी त्यांना हीच मागणी असेल की साहेब, तुम्ही नाशिककरांच्या पाठीशी, पर्यावरण प्रेमींच्या पाठीशी सदैव आहातच, इथून पुढे तुम्ही असाल। फक्त आमची सर्वांची एकच मागणी आहे की या ठिकाणी जो माई सब जो होणार आहे, जो वृक्षांची तोड करून होणार आहे, तो
तुम्ही थांबवावा आणि दुसऱ्या ठिकाणी तो ट्रान्सफर करावा आणि या ठिकाणचे वृक्ष तोडणारे आणि नाशिकचं पर्यावरण जे नष्ट करणारे, नाशिकचा जो श्वास आहे तो कुठेतरी मोडणार ते विरोध लोक, तर तुम्ही या ठिकाणी जोर लावावा आणि रद्द करावं. तुमच्या पाठीची सर्व नाशिककर, महाराष्ट्रातले सर्व पर्यावरण पाठीशी आम्ही उभे राहू. फक्त तुम्ही मागणी नवीन झाडं लावणे, 15,000 झाडं आणणे, आपलं स्वागत करताना आनंद होतो. ही चळवळ जी आहे ही नुसती आता नाशिकची झाली नाही, ही नुसती देशाची नाही तर जगातली झाली. अनेक देशातले जगातले अनेक पर्यावरणवादी लोक इथे भेट देत आहेत आणि त्यांना महत्व कळालेलं आहे. पण हा पर्यावरणाचा जरी मुद्दा असला तरी हा आमच्या आस्थेचा सुद्धा मुद्दा. नाशिक ही जी जागा आहे ती फक्त 54 एकर आहे. हे खरं नाशिक हे दंडकारण्य आहे. इथे प्रभू रामचंद्र आले, ते वनवासात इथे 14 वर्ष होते. त्यांच्याबरोबर सीतामाई होती, त्यांच्याबरोबर हनुमंत होते आणि अनेक साधू संत इथे तप करत होते. हे एक एक झाड साधू पुरुषांपेक्षा आम्हाला महत्वाचं आहे, कारण त्या साधूंना, रामांना त्यांनी सहवास दिलेला आहे. ही जी जमीन आहे ही नुसती जमीन नाही, ते आमच्या आस्थेचं केंद्र आहे. इथे अनेकांनी आणि या प्रत्येक नाशिककरांच्या भावना जुडलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या कमर्शियल सरकारनं, धंदेवाईक सरकारनं, मी अतिशय हेतुता हे बोलतोय, दुःख होतंय की माझ्या महाराष्ट्रामध्ये असा विचार करणारं सरकार आहे का जे घाणेरडं आहे, का त्या प्रभू रामचंद्राची भूमी सुद्धा ते विकायला निघालेलं आहे. आणि ही अतिशय घाणेरड्या प्रवृत्तीचे मानसिकता असलेली लोक आहेत. आणि म्हणून का ज्या भूमीची माती आम्ही ललाटाला लावून प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो रोज, ते वनच नष्ट करण्याचं काम आज हे करताय. हे झाडं तोडण्यापाठी